2 पॉवर प्ले दिले जातील. या स्पर्धेमध्ये पाहतोय आपण 5 षटकांचा सामना, 5 गोलंदाज वापरावे लागतील आपल्याला. अतिशय चांगली कल्पना VRCCच्या वतीने पहा मिळतं. असं चित्र क्वचितच पाहायला मिळतं. मात्र इथे गोलंदाजांची खऱ्या अर्थाने अग्निपरीक्षा असते. खऱ्या अर्थाने प्रत्येक टीमला त्यांना एक एक नवीन गोलंदाज द्यावा लागतो. या जीवन गावंड सर इशारा करत असताना सामना सुरू होतोय. दोन्ही संघांना देऊया बस स्टॉपला. चांगला खेळ करा आणि प्रेक्षक वर्गाची मन जिंका. पहिला बॉल यस आमचे हॅमसर यस पहिला चेंडू डिलिव्हर होतोय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती डेड बॉलची घोषणा करीत असताना पाच षटकांचा सामना 58चं टार्गेट या मॅच मध्ये पहा मिळतो आपल्याला. लेट्स प्ले. काय करतोय गोलंदाज, जास्त रणवे घेतलाय त्यामुळे पायांची जी हालचाल आहे करायची त्याला व्यवस्थितरित्या करता येत नाहीये. कदाचित त्याला सुद्धा वाटलं असेल की एखादा नो बॉल वगैरे पडला तर मग काय. त्यामुळे अशा परिस्थितीत आपण पाहतोय की आता ते पहिलं षटक हाताळत असताना पवेश पहिलाच बॉल हवेत आहे. कव्हरच्या दिशेला फोल्डर नव्हते. मिड ऑफला कव्हर्सवर फिल्डर आले आणि तोपर्यंत चेंडू जमिनीवरती पडला. पहिल्याच बॉलवरती चिवनदान मिळत असताना एक धाव एकपटली घेतोय संघाचा आणि स्वतःचा अकाउंट ओपन केलं जातं 1 या धावसंख्येवरती. सगळ्या 58 धाबा मोठं टार्गेट आहे मॅच मध्ये. यावेळेस पूल करायचा होता. पाहावं लागेल थोडीशी दुखापत झाली आहे की काय. पूल करण्याच्या नादामध्ये मात्र हा चेंडू अगदी चेहऱ्यावरती आदळला जातोय. पाणी घेऊन जा मैदानामध्ये. हॅलो. तर या सागर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. एक चांगले समालोचक मित्र आहेत आमचे सागर, याच गावचे भूमिपुत्र आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत. हॅलो चेक. चला थोडीशी बातचीत करत असताना पाहतोय आपण थोडासा वेळ घेतला जातोय. चला खेळायला सुरुवात होते. पुन्हा एकदा सामना सुरू होतोय. पवेश कोई पहिलं षटक पॉवर प्लेचं. आताचा बॉल एज लागतोय. चेंडू पाठीमागे ब्लॅक स्क्रीन समोर जातोय. चौकार 4 धावा.
आज झाली आहे. किपरने चांगला प्रयत्न केला होता, मात्र जसा बॅटच्या एज लागली चेंडूने उसळी घेतली आणि चेंडू सरळ निघून गेला आहे. बॅक स्क्रीनवर अगदी पाठीमागे 2 फिल्डर होते शॉट दरम्यानला, त्याने सुद्धा अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र पाठीमागे चेंडू निघून गेला. त्यामुळे ते 4 धावा मिळाल्या. फिल्डिंग प्लेसमेंटमध्ये परिवर्तन करत असताना पण त्यांना सुद्धा माहिती आहे की टार्गेट मोठं उभं केलं, जवळजवळ 12च्या सरासरीने धावा करायच्या तुम्हाला प्रति ओव्हरमध्ये. ओ पुन्हा एकदा जबरदस्त, मात्र त्यापेक्षा सुंदर झेल पॉइंटच्या दिशेला हर्ष होते. अतिशय चांगला फटका, मात्र त्यापेक्षा लाजवाब कॅच टिपला जातोय. फलंदाज बाद, पहिला धक्का अंश 11 खेळणे टीमला. जबरदस्त असं फिल्डिंग प्लेसमेंट पाहायला मिळालं पॉईंटच्या दिशेला. सेकंड अटेम्प्टमध्ये झेल स्वीकारला, पहिला धक्का मिळाला. पहिलं षटक मार्गस्थ असताना 2 क्षेत्ररक्षक तटीय सर्कलच्या बाहेर पाहतो आपण. 1 डाऊनला खेळाडू क्षितिज मालीला पाहतोय. तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू. ओ चांगला चेंडू होता, अतिशय चांगला. थोडासा बाउन्स देण्याचा प्रयत्न राहिला पवेशचा. एक तेज गोलंदाज आहे, चेंडूला उसळी देत असताना पाहा मिळतं आपल्याला. मगाशी विकेट मिळाली, त्यानंतर हा चेंडू डॉट आलाय. जबरदस्त डिलिव्हरी होती. पंच वॉर्निंग देत असताना जबरदस्त सामना होईल या 2 संघामध्ये. ओ बॉलला उडवलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर दूरवरती आहेत, कॅचिटचा कॉल आहे. ओ यस, नाही टिपता आला आणि चेंडू हातामध्ये आला होता. ब्रश होऊन चेंडू पाठीमागे निघून जातोय. पहिला टप्पा घेत असताना बॉल सीमा पार या ओव्हरमध्ये आलाय. दुसरा चौकार, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या पॉवर प्लेमध्ये धावा आल्या ते एकूण 1-9. लक्षात ठेवा आपण, कारण प्रत्येक टीमला वेळ दिलेला आहे. पंचांनी टाइम अलर्ट केलाय, नंतर मग शेवटच्या ओव्हरमध्ये तुमचा एक खेळाडू तटीय सर्कलच्या आतमध्ये येईल, त्यामुळे मग दिक्कत निर्माण होते. लक्षात ठेवा आपण, कारण प्रत्येकाला निर्धारित वेळ दिलेला असतो, ते वेळेमध्ये तुम्हाला खेळायचं असतं. जास्त वेळ घेतला तर पॅनल्टी लागते, तुम्हाला हे सुद्धा माहीत आहे, कारण तुम्ही चांगला खेळ खेळता. त्यामुळे या बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष देणं फार गरजेचं असतं. कारण पहिल्या षटकासाठी जवळजवळ तुम्ही 8 मिनिटाचा वेळ घेतलेला आहे. यस, पंच सांगत असताना कॅप्टनला ऑन केलं जातोय. दुसरं षटक राहुलला पाहतोय. ओ क्लीन बॉल, यू मिस. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता, बुंद्यामध्ये टाकलाय. फलंदाज बाद, धक्का लागलाय. दुसरा अंश 11 खेळणे संघाला.
चला धक्का लागला या दुसरा धावसंख्या फक्त 9 धावा स्कोरबोर्डवरती पहा मिळतात आपल्याला. नेक्स्ट बॅटर निखिल माळल्या पाहतोय. एकूण टार्गेट आहे त्या 58 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि अशा वेळेला 2 खेळाडू बाद झाल्यात, 2 धक्के मिळाल्यात, 2 चौकार सुद्धा येत असताना पाहिले आपण. पिटूचे दुसरं षटक आहे. ओ चांगला बॉल, पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, समोर खेळायचं होतं. एकेरी धाव मिळाले, एकणी धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय आपण. 10 या आकड्यावरती डबल डिजिट मध्ये ही धावसंख्या पाहा मिळते. चांगली गोलंदाजी होत असताना पाहिली, जे पॉवर प्ले मध्ये खेळणे संघाला धाबा येणं गरजेचं होतं, अशा वेळेला धाबा आल्या नाही आहेत. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय बाडी स्ट्रॉंगनला, थोडंसं खराब फोल्डिंग, मात्र 1-2 मध्ये सहजरित्या रूपांतर केलं गेलंय. कारण हे पॉवर प्ले आहे, पॉवर प्लेमध्ये तुम्हाला पॉवर प्ले बॅटिंग करावी लागते आणि बॅटिंग करत असताना तुमच्या विकेट सुद्धा शाबित राहिल्या पाहिजेत. चांगली गोलंदाजी दुसऱ्या ओव्हरमध्ये अद्यापपर्यंत एकही मोठा फटका नाही आहे, फक्त सिंगल डबलवरती काम चालवलं गेलं आहे. अशा मोमेंटला काहीतरी गेम प्लॅनिंग करून मोठे फटके खेळावेच लागतील खेळणे संघाला, कारण 58चं टार्गेट आहे मॅचमध्ये. ओ पुन्हा एकदा एज होती, शॉर्ट टर्मिनला डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न मात्र नाही आहे, थ्रो व्यवस्थित आला नाही आहे. पुन्हा एकदा सिंगल येत असताना अतिशय चांगली गोलंदाजी, गोलंदाज राहुल कोहलीला पाहतोय, जो P2 मध्ये आलाय. अनुशासित अशी गोलंदाजी अद्यापपर्यंत त्यांनी केली आहे. मोठे फटके खेळण्यापासून दूर ठेवलं जातोय खेळाडूंना आणि गरज आहे या ओव्हरमध्ये तुम्हाला मोठे फटके खेळावेच लागतील. हो फटका चांगला आहे, खेळाडू उपस्थित आहेत, कॅचिटचा कॉल, झेल स्वीकारला जातोय, जबरदस्त कॅच टिपलाय. बंटी होते त्या ठिकाणी, फलंदाज बाद, बिग विकेट बिग लॉस टीम. बंटी डोलकरने मात्र अतिशय चांगला झेल स्वीकारला. सवलदल त्याचा बॅलन्स गेला होता, मात्र शेवटच्या क्षणाला सांभाळला बॅलन्स. अगदी सीमारेषा लगत हा फटका होता, ताकद होती फटक्यामध्ये, आता तेवढ्याच चांगल्या पद्धतीने सुरक्षितपणे झेल टिपला गेला. थोडंसं संघ अडचणीला सामोरे जात असताना खेळणे संघाला पाहतोय आपण. धाबा धावपळकावरती आहेत त्या फक्त 13 वरती 3 खेळाडू बाद झाल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर, 58चं टार्गेट या मॅच मध्ये. ओ पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा जबरदस्त कोळीची गोलंदाजी पहा मिळते, राहुलला पाहतोय. षटक समाप्त झालंय दुसरा, 12 चेंडूंचा केस संपला आणि 12 चेंडूवरती धाबा सध्या तरी जमा केल्या त्या खेळणे संघाने 14.
ओके, 3 षटकामध्ये षटक समाप्त व्हायला पाहिजे, लक्षात ठेवा. 3 मिनिटामध्ये, कारण तुम्ही जास्त वेळ घेतला नाहीतर तुमचा एक फिल्डर आतमध्ये येईल आता. यस, व्हेरी गुड जॉब अंपायर्स. जीवन गाभण सर, कारण हेच लक्ष असतं तुमचं, पाहिजे लक्ष. कारण तुम्ही कितीही वेळ घेता आणि जास्त वेळ घेतला तर तुम्हाला त्याचा मोबदला मोजावाच लागतो, कारण हे क्रिकेट आहे. इथे तुम्हाला वेळेला फार महत्त्व आहे. तिसरं षटक, पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, वाईट इशारा केला जातोय. 15 धावा स्कोरबोर्डवरती अद्यापपर्यंत. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पॉवर प्लेमध्ये धावा फार कमी पाहिल्या खेळणे संघाच्या. पुन्हा एकदा नाही आहे. गोलंदाज 2 चेंडू खराब फेकल्यात. चॉपंटीने चांगल्या आक्रमक पद्धतीने बॅटिंग केली. आज सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. चौकार षटकार त्याच्या बॅटमधून सातत्याने पाहिलंय आणि त्याच खेळाडू आता खराब चेंडूची फेकी करत असताना. आताचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, एज लागले, चेंडू पाठीमागे निघून गेला आणि तोपर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न होता, नकार दिला जातोय. स्कोर अद्यापर्यंत स्थिर आहे. तिसरं षटक नंतर विजेत्यामध्ये सामना होईल. बॅटचा पेस खोलला, चेंडू बराच वेळ हवेत होता. एकेरी धाव मिळेल. थोडासा प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे अद्यापपर्यंत विचार केला 2च चौकार आल्यात खेळणे संघाच्या बाजूने. त्यामुळे त्यांना सुद्धा आता दमकवून दाखवावं लागेल की जेणेकरून आता मोठे फटके येऊन जो टार्गेट आहे 58चा त्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. फुलटॉस आणि फुलटॉल वसूल करत असताना शानदार षटका ठोकला जातोय फलंदाज सितीश माळीच्या पाठमधून. मास्टर तर पहा, आज मात्र आमच्या कमिटीसाठी कार्यार्थांना रुपेशजी पाटील यांच्या माध्यमातून जबरदस्त नॉनव्हेज ची मेकिंग करण्यात आली. एक उत्कृष्ट आचारी म्हणून त्यांची ओळख आहे. आमचे रुपेश असतील, आदर्श असतील, मितेश, आमचे सिद्धू, संदेश आणि आमची संपूर्ण VRCC कमिटी. काय जबरदस्त नॉनव्हेज, क्या बात आहे. रुपेशजी आपला मनपूर्वक आभार. थँक्यू. थँक्यू सो मच साई सर. एज लागतोय, चेंडू पाठीमागे निघून चालला. एक धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट नाही आहे मध्ये, तोपर्यंत एकेरी धाव मिळाली. मगाशी क्षितिजच्या पाठमधून षटकार आला, थोडासा धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न राहिला आणि त्यानंतर पाहतो एकेरी धाव मिळत असताना. अद्यापर्यंत या ओव्हरमध्ये 10 धावा आल्यात. फुलटॉस, जास्त उंची, लांबी, हो यस, लांबी सुद्धा तेवढीच प्राप्त झाली आहे. षटका ठोकला जातोय दुसऱ्या या ओव्हरमध्ये आणि चेक केलं जाईल. हाईट नो पाहिलं जाईल आमच्या कमिटी मेंबरच्या माध्यमातून. विमरसाठी बॅट्समनचा रिव्ह्यू आहे. यस, बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. इट्स फेअर डिलिव्हरी. धावा झाल्या ते एकूण आता 30 या ओव्हरमध्ये चांगल्या धावा पाहायला मिळाल्या. आतापर्यंत 2 षटकार आल्यात. अद्याप 28 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा आता हो यस, लागोपाठचा दुसरा साल आहे. मॅच मध्ये कमबॅक करत असताना अंश 11 खेळणे संघ एकाच ओव्हरमध्ये 3 षटकार आल्या. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 13 होत्या आणि त्यानंतर या ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्या. 20 धावा आल्या, 22 आल्या. एकूण पाण्याची मागणी केली जाते, पाणी घेऊन जायचंय. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 36 धावा स्कोरबोर्डवरती. आता येणारे 12 बॉल आणि करायच्या त्या तुम्हाला 12 बॉलमध्ये 22.
तर आता 12 बॉल 22ची गरज आहे. चला फिल्डिंग लवकर लावा. ही स्पर्धा पाहतोय आपण WTC वर्ल्ड टेनिस क्रिकेट डॉट यांच्या माध्यमातून आमचे उलवेकर ब्रदर्स यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जा. फलंदाज बाद आता 11 मध्ये 22. बावीस बनवायचे आहेत. धावसंख्या कंपल्सरी तुम्हाला चेस करावी लागेल. त्यामुळे ए षटक फार महत्त्वाचं असेल दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून. खास करून चांगलं षटक फेकावं लागेल टीम गणेशपुरी संघाला. तर दुसरीकडे केरणे संघासाठी या ओव्हरमध्ये धाबांची गरज आहे त्यांना. कारण 11 मध्ये आता 22 बनवायच्या. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला 2 धाबा बनवाव्या लागतील. ओव्हर नंबर 4. ओ पुन्हा एकदा चांगला चेंडू निघून जातोय. बॅट अँड पॅड मधून निघून गेला या डॉट बॉल. 10 मध्ये 22. 2 चेंडूवरती एकही धाव नाही आहे. त्यामुळे आता आणखीन संघर्ष करावा लागेल खेळणे संघाला. 10 चेंडू 22 धावसंख्येची गरज आहे. फटका ऑन साईडला आहे. गॅपमध्ये गॅप खूप मोठा आहे. स्टॉप करण्याचा प्रयत्न मात्र चेंडूचा प्रचंड वेग पाहायला मिळाला. बॉल सीमा पार. धावा मिती 4. नऊ चेंडू 18 धावा करायच्या तुम्हाला आता मॅच मध्ये. नऊ बॉल 18. अत्यंत सामना उत्कंठवर्धक पाहा मिळतोय. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप. चांगली गोलंदाजी. 3 चेंडू फक्त 4 चेंडू फक्त 4 धाबा आल्यात. 8 बॉल 18ची गरज आहे. आता एका दुसऱ्या मोठ्या फटक्याची गरज असेल टीम खेळणे संघाला. पुन्हा एकदा डॉट. व्हेरी गुड बॉलिंग. चौकार आला या खेळाडूने. अद्यापर्यंत 4 चेंडू डॉट खेळल्यात. दिस इज नॉट गुड क्रिकेट. हे क्रिकेट चांगलं नाही आहे. आता तुमच्यासाठी सिंगल डबलवरती सुद्धा तुमचं काम चाललं असतं. मात्र प्रत्येक बॉलवरती तुम्ही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करता आणि गोलंदाज फार हुशार असतात. त्यामुळे तुमची परीक्षा त्या ठिकाणी होते. आणि आता 7 मध्ये 18 करायचे आहेत. ना अभिषेक म्हटलं तर या गावचे जावई देखील आहेत, परंतु सातत्याने तो स्ट्राईकसाठी कल्पेश मात्र तडपतोय. त्याच्या बॅट्समध्ये 2 षटकार आलेत सर. निश्चित षटकार आल्यात. पुन्हा एकदा एज लागून चेंडू पाठीमागे चाललाय. धाव एक पटल्याने षटक चांगलं फेकलाय. 12 मध्ये 22 बनवायच्या होत्या. पूर्णपणे डॉमिनेट केलं. फक्त 4चं षटक आलं. त्यामुळे मॅचमध्ये वापसी करत असताना टीम गणेशपुरी संघाला पाहतोय. आता 6 बॉल करायच्या त्या 18 खेळणे टीमला.
चला लवकर गेम स्पीडअप करा आता. हर्ष डोलकरला पाहतोय. शेवटचे 6 बॉल 18 बनवायचे आहेत. मॅच मध्ये वापसी केली आहे गणेशपुरी संघाने आणि आता 18 बनवायचे आहेत. मागच्या षटकामध्ये 2 षटका टोकणारा फलंदाज कल्पेश गोंडलीला पाहतोय आपण. स्ट्राईक वरती आहे. भारतार शरीरयष्टी असलेला हा खेळाडू पाहतोय. कल्पेश वरती जबाबदारी असेल आता या सामन्याची. 6 मध्ये 18. फिल्डिंग परिवर्तन परिवर्तन पहा मिळतो आपल्याला. आणखीनच परिवर्तन करत असताना टीम. पहिलाच बॉल अलॉंग द कार्पेट. चेंडू चाललाय सरळ. खेळाडू अडवण्याचा प्रयत्न मात्र ब्लॅक स्क्रीनला धडक देत असताना पहिल्या बॉलवरती आलाय. शानदार चौकार. पहिल्या बॉलवरती चौकार आल्या. विजयाची आशा निर्माण करीत असताना पाहतोय आपण जबरदस्त सामना. दोन काय चाललंय कळत नाहीये. पंच सांगतात वेळोवेळी. फिल्डिंग बदलली जातोय आणि काय करायचंय तुम्हाला आता ते सुद्धा पाहावं लागेल. 5 बॉल 14. चला फास्ट केला आपण बा. टाइम अलर्ट असेल. पाच बॉल 14. फुल टॉस. फायदा उठू शकले नाही. इट्स वाईड बॉल. वाईड फेकला जातोय. फुल टॉसचा बॉल होता मात्र फायदा उठू शकले नाहीये. एका चौकार षटकार आला असा याच. चला अंपायर रिव्ह्यू आपण चेक करू टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. रुपेश आहेत आमचे इथे जॉईन झालेत भीमर साठी. अंपायर्स कॉल आहे. चला बॉल नो बॉल आहे. यस नो बॉल आलाय म्हणजे फ्रीट आहे. पुढचा बॉल फ्रीट असेल आणि एक एक्स्ट्रा चेंडू मिळाला त्यामुळे 5 मध्ये 13 करायच्या असतील. बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. फिल्डर दूरवरती आहे. सेकंडचा कॉल आहे आणि 2 धाबा येते कंप्लीट केल्या जातील. अतिशय चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत असताना फलंदाज कल्पेशला पाहतोय. काल कठीण होता. या अशा कठीण कालखंडामध्ये पाहतोय स्वतःला स्टेज करत असताना. लाखात एक वाक्य सांगेन की मावळलेला सूर्य पुन्हा उगवतोच आणि तुमची वेळ असते ती कधी ना कधी चांगली होत असते. त्यामुळे तुम्ही आता चांगला खेळ केला त्याच्यावरती माइंड सेट करून तुम्हाला पुढचं जे चेंडू आहेत ते फेस करायचे आहेत. या ठिकाणी पाहतो एज अ टेकन. एज लागली. फलंदाज बाद. बिग विकेट बिग लॉस. टीम अंश 11 खेळणे. मॅच मध्ये ट्विस्ट.
पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर नो बॉल फेकण्यात आला, त्याच्यावरती 2 धाबा सुद्धा मिळाल्या. मात्र आता पाहतो विकेट गेली आहे, त्यामुळे 3 मध्ये 11 होतील का. तर नवीन बॅटर आला मैदानावरती, अक्षयला पाहतोय आपण. चला बेलवली टीमचे संघनायक आपण लगेच या, कारण ही मॅच झाल्यानंतर विनर टू विनर मॅच आपण खेळवणार आहोत. हा, निश्चित विनर टू विनर सामना खेळवला जाईल. मात्र या साई सर या सामन्यासाठी वेळ सुद्धा खूप गेलेला आहे. प्रत्येक वेळेला ऑन करून सुद्धा खेळाडू जास्त वेळ घेतात. आता 3 बॉल 11ची गरज आहे. हे 11 धावा तुम्हाला कंपल्सरी करावे लागतील. अक्षय लेफ्टी बॅटर्स पाहतोय आपण. 3 बॉल 11. या मॅचमध्ये जबरदस्त असा कमबॅक राहिला. हा, बंटी पाटील जे मामा आहेत त्यांच्याकडून जर अक्षयने सामना जिंकला तर 2000 रुपये आहेत. 3 बॉल 11. हो, पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. लेग स्टंपला खेळायचं होतं, एक धाव कंप्लीट केले. सेकंडचा कॉल आहे, मात्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. लेग बायच्या स्वरूपामध्ये एकच धाव मिळाली आहे. दोन चेंडू 10. चौकार षटकारांची गरज आहे आता. अच्छा, आता जाबोय या स्ट्राईकवरती पेंदरगावचे. त्यामुळे मगाशी एक चौकार आला, त्यानंतर चेंडू डॉट खेळले, थोडासा सामना लांबवला गेला. चांगली गोलंदाजी झाली चौथ्या ओव्हरमध्ये गणेशपुरी संघाच्या बाजूने. त्यामुळे 2 चेंडू 10 धाबा आता कराव्या लागतील. फटका तर हवेत केल्यात. कॅचिटचा कॉल आहे, झेल सुटला जातोय. एकच जामेल आणि आता 1 बॉल 9 नाहीये. पूर्णपणे सामना गणेशपुरी संघाच्या बाजूने आता पहा मिळतो आपल्याला. 1 बॉल 9 करायचे आहेत. चला, 1 बॉल 9. जबरदस्त असं कमबॅक राहिलं चौथ्या ओव्हरमध्ये गणेशपुरी संघाच्या वतीने. आलाय तो चौकार. आता मात्र चौकाराला फायदा नाहीये. पहिल्यांदा असे फटके येणं फार गरजेचं होतं आणि अशा वेळेला सामना जिंकलाय टीम या ठिकाणी गणेशपुरी संघाने. जनार्दन डोलकर VRCC गणेशपुरी या संघाने हा दुसरा सामना जिंकलाय. आता लढत होईल त्यांच्यामध्ये गणेशपुरी आणि बेलवली या 2 संघामध्ये. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन